संधी होती, विकेट प्राप्त झाली असती, परंतु प्रथमच जर तिथे जर चेंडू लावला असता स्ट्राईक एंडवर तर विकेट आली असती. प्रथमतः यष्टीरक्षक थोडासा चुकला आणि त्याच्यानंतर दुसरूंदा लावल्यानंतर अपील झाली, परंतु तोपर्यंत क्रीज मध्ये बॅटर पोहोचला होता. पुन्हा 2 धावा योगेश्वरच्या खात्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. दुसरे कॅमेरामॅन प्रमोद म्हात्रे आमच्यामध्ये जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण. ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या दुनियातील एक मोठं नाव, त्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण देखील होताना तुम्हाला पाहायला मिळतं. ट्रिपल एस या भिवंडी केबल चॅनेलवर देखील ही स्पर्धा दाखवली गेली. यावेळेस अकूट टप्प्याचा जरूर होता. ऑन सेटला खेचण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मध्ये शतरक्षण, नॉन स्ट्राईक एंडवर रनआउटच्या रूपाने विकेट. विकेट क्रमांक पहिलं. स्ट्राईक एंडवर योगेश्वर. लेफ्ट अँड राऊंड द विकेटने अपील केली. एलबीडब्ल्यू साठी सहमती मिळत असताना तिसरा हादरा. तिसरी विकेट गमावली लागते सागाव टीमला योगेश्वरच्या माध्यमातून.
धावाने इथे धावफलक पुढे ठेवण्याचं काम केले सागाव टीमने. चांगला स्कोर होण्यासाठी या ओव्हरमध्ये एक दोन मोठे फटके सजवावे लागतील. स्ट्राईक एंडवर मयूर, अपील परंतु वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. सचिनने 2 चेंडू फेस केले, 2 धावांचं योगदान दिले. मयूर स्ट्राईक एंडवर आहे, एका सिंगल धावेवर तो खेळतोय. करण सध्या गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करणची आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या नाबावर या ओव्हरमध्ये राहिली. धावसंख्या पूर्णपणे रोखली गेली. चांगली गोलंदाजी नाणेफेक करल्यानंतर वीर बजरंग खरिवले टीमच्या माध्यमातून. ओव्हरचा शेवटचा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वीर बजरंग खरिवले टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर 3 विकेट. करंट रन रेट खूपच कमी आहे, 4.5 ची सरासरीने 9 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. सकाळच्या क्षेत्रामध्ये जे जीटीसीच्या माध्यमातून आमच्यामध्ये प्रेक्षक जोडले गेलेत युट्यूबवर, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली. पहिल्या ओव्हरमध्ये गौतमने 5 धावा खर्च केल्या, रनआउटच्या रूपाने 2 विकेट आल्या होत्या. त्याच्यानंतर करणचा विचार केला तर करणने 4 धावा खर्च केल्या, त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट आली आहे. षटक क्रमांक 3 निवृत्ती. स्ट्राईक एंडवर सचिन, स्विच हिटचा प्रयत्न, स्विच हिट साठी प्रयत्न जरूर केला होता आणि अगदी बॅटवर देखील आला होता. या चेंडूवर स्विच हिट केलं सोपं असतं, परंतु संपर्क झाला नाहीये. मोठ्या धावा आल्या असत्या, सक्सेस झाला असतं तर, परंतु इथे एक सिंगल धाव ते सचिनच्या खात्यामध्ये. स्कोर 10 वर जाऊन पोहोचलाय. इथून जरी सुरुवात केली तर एक चांगला स्कोर होऊ शकतो, परंतु ती सुरुवात केली जाईल का मयूरच्या माध्यमातून. यावेळी समोर स्टेट ड्राईव्ह केलाय, चांगला फटका गॅप मधून चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील, मिसफील्ड झालीये. इथे नशिबाचा चौकार मानावा लागेल मयूरच्या खात्यामध्ये. हा रिप्ले तुमच्या समोर. फ्रंट फुट ओपन करून स्टेट ड्राईव्ह केला होता, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक पोहोचला, ही मिसफील्ड, कव्हर देखील दूर राहिला. आज चौकार या इनिंगचा पहिला आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर मयूरच्या माध्यमातून. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावर. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी स्टँडी गोल्ड, 4थी विकेट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रथमतः बॅटची बॉटम एज लागली आणि त्यानंतर चेंडू सरळ गेले एसटीवर, दांडी गुल झालीये बॅटर मयूर याची. 4था विकेट गमावा लागतो सागाव टीमला 14 या धावसंख्येवर. सध्या गोलंदाजी करतोय, तिसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू मध्ये 5 धावा त्यांनी खर्च केलेत, एक महत्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. मयूरला परतावलं, मयूरचा विचार केला तर बाद होण्यापूर्वी 5 धावांचं योगदान दिलं आणि 4थी विकेट गेल्यानंतर 6व्या क्रमांकाचा बॅटर तारकनाथ. सागाव गाव, कान्होबाचं मंदिर आणि यात्रा चर्चेत राहिले आणि त्या गावामधील सर्व बॅटरची नावं देखील देवाप्रमाणेच आहेत. त्याच्यामध्ये तारकनाथ, योगेश्वर, ऋषिकेश, गौतम, ऐतिहासिक नावं तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व खेळाडूंची ऑन साइडला केलेलं आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. कान्होबा स्पोर्ट सागाव टीमला कदाचित कर्णधाराने जो निर्णय स्वीकारला बॅटिंग करायचा टॉस जिंकल्यानंतर तो चुकीचा असेल. सकाळच्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण जातं. ओव्हर द विकेटने फाईन क्षेत्रामध्ये अगदी चपल होऊन खेळलाय. एकच सिंगल धावे ते अगदी समालोचन कक्षाच्या समोर फाईन लेग मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक होता, सरळ त्याच्या हातामध्ये खेळला, एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त एकच चौकार निवृत्तीच्या विपक्षामध्ये तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय.
मोठे फटके सजवावे लागतील. 4 विकेट गेलेत, 16 वर 4 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते सागाव टीमची. यावेळी समोर लॉफ केलाय, काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे, उचली करेल आणि फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने स्कोर हळूहळू पुढे जात असताना 18 वर जाऊन पोहोचलाय. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना कानोबा स्पोर्ट सागाव टीमची धावसंख्या 18 वर 4 विकेट. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला पार्टनरशिप करणं गरजेचं असतं. एक छोटी पार्टनरशिप झाली तर एक चांगला स्कोर होत असतो आणि सुरुवातीला विकेट टिकून देखील खेळणं गरजेचं असतं. या 2 गोष्टी जर केल्या तर एक चांगला स्कोर होत असतो. परंतु 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 वर 4 विकेट आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही 15-16 धावा जर आल्या तर एक चांगला स्कोर होऊ शकतो आणि या मॅच मध्ये चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. त्या 15-16 धावा प्राप्त केल्या जातील का? शेवटच्या ओव्हरची जबाबदारी कोणावर दिली जाते? आता तरी या पहिल्या डावामध्ये वर्चस्व दाखवलंय वीर बजरंग खरिवली टीमने. यानंतरची दुसरी मॅच असेल एसबी डलोंडे विपक्ष जय बजरंग कुंदेबी. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की 4थं षटक पहिली इनिंग संपण्यापूर्वी जर आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थितीत राहिला नाही तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल. असोसिएशनच्या नियमाप्रमाणे माझ्या माहितीनुसार 3 चेंडूची पेनल्टी असेल. त्यामुळे एसबी डलोंडे आणि जय बजरंग कुंदेबी आयोजकांचा संघ यानंतर तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. दलोंडे संघ आमचा आवाज युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित उपस्थिती दाखवायची, कारण का 4थ्या ओव्हरला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर आपण लगेचच टॉच बॉक्स मध्ये जॉईन होणार आहोत. षटक क्रमांक 4 हार्दिक यावर ही जबाबदारी दिली गेली. युवा गोलंदाज आहे खरिवली टीमचा. टप्प्याचा चेंडू, संधी होती हुक करण्याची परंतु बॅटची एच लागत असताना चेंडू चालय पॉइंट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, इथे तिसरी धाव धोक्याची घंटी असेल परंतु ती देखील पूर्ण झालीये. 3 धावा येतील इथे. 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. सचिनच्या खात्यामध्ये 3 धावा येतील. सचिनचा विचार केला तर चेंडू फेस केले, 7 धावांचं योगदान दिले. तर तारकनाथने 2 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान, 21 वर 4. यावेळेस हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये झेल. विकेट क्रमांक 5. रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज हार्दिक याने. द्विधा परिस्थिती होती, अखेरकार शेवटच्या क्षणाला तो खेळला आणि ती विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजाने. सुंदर झेल आपल्याच फॉलो थ्रो मध्ये हार्दिकच्या माध्यमातून. पाचवी विकेट गेली. 5वी विकेट गेल्यानंतर 7व्या क्रमांकाचा बॅटर स्ट्राइक एंड वर पियुष. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये कानोबा स्पोर्ट सागाव टीमला, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला वीर बजरंग खरिवली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली परंतु अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके सजवले तर एक चांगला स्कोर होऊ शकतो. येतील का ते मोठे फटके पियुषच्या माध्यमातून? हार्दिकच्या विपक्षामध्ये यावेळेस इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली. अजून एक सुंदर झेल. 6वा विकेट. चर्चा करूया की गावदेवी दिगाशी विपक्ष मध्ये के असा सामना, महत्वाचा सामना झाला होता आणि 9 विकेट गमावल्या के टीमने. दिगाशीची गोलंदाजी चांगली परंतु अखेरकार कालचा दिवस मैदे टीमच्या नावावर राहिला. असोचीन मधील एक नवीन रेकॉर्ड म्हणावा लागेल. 9 विकेट प्राप्त केल्या होत्या गावदेवी दिगाशी टीमने के विपक्षामध्ये. दरम्यान एक वाईटचा चेंडू आणि त्यानंतर सोशल मीडियावर देखील ती चर्चा खूपच रंगतदार परिस्थितीमध्ये काल संपूर्ण रात्रभर रंगली. शेवटच्या बॅटर्सने 2 चेंडू डिफेन्स केले, नाहीतर के संघ ऑलआउट झाला असता. आता देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 6 विकेट गेलेत, 22 वर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हार्दिकने चांगली गोलंदाजी केली. 4 धावा खर्च करत 2 विकेट आपल्या नावावर प्राप्त केलेत. रोहित स्ट्राइक एंड वर ताकदीने बॅट फिरवली होती परंतु उजव्या खूपच दूर. वाईटचा इशारा.
मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सुभाष पाटील, राजेश शेट्टी आणि सुभाष पाटील यांच्या माध्यमातून एस एस ट्रिपल एस या चॅनेलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील झालंय. त्यांना देखील विशेष धन्यवाद देऊया. तीनच चेंडू झालेत, 5 धावा खर्च केलेत या ओव्हरमध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईलने खोदण्याचा उपयोग केला होता, परंतु बॉटमेचा वापर केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे 7वी विकेट 23 या धाव संख्येवर. या इनिंग मध्ये आपण विचार केला तर सर्वात जास्त विकेट या रनआउटच्या रूपाने गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील रनआउटच्या रूपाने विकेट गेल्या होत्या. तब्बल 4 विकेट रनआउटच्या रूपाने गमावल्यात या मॅच मध्ये कानोबा स्पोर्ट सागाव टीमच्या माध्यमातून. 7वी विकेट गमावली. टीमची धावसंख्या सध्या तरी 24 वर आहे. जेवढ्या धावांची आवश्यकता होती तेवढ्या धावा बनवू शकला नाहीये पहिल्या डावामध्ये कानोबा संघ सागाव. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर विनंती असेल दलोंडे संघ आणि कुंदे बी चे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. जो संघ उशीर राहील त्याला पॅनलाइज केले जाईल असोसिएशनच्या नियमाप्रमाणे. नवीन बॅटर ऋतिक. ओव्हरचा 5वा चेंडू, गतीचा भन्नाट वापर केला गोलंदाज हार्दिक याने. लेंथ लाईन चांगली होती. इथे हा डॉट चेंडू. 24 वर 7 विकेट गेलेत. स्कोर बनवता आला नाही चांगला कानोबा स्पोर्ट सागाव टीमला. या इनिंगचा शेवटचा चेंडू. त्याच्यानंतर आपण टॉच बॉक्स मध्ये जाणार आहोत. महाकाल एंटरप्राइजेस संदीप दशरथ म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेले ते टॉच बॉक्स, त्यांचे देखील विशेष आभार. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये निवृत्तीने 9 धावा खर्च केल्या आणि सध्या आपण शेवटचे षटक पाहतो हार्दिक यांचा. हार्दिकने 6 धावा आतापर्यंत खर्च केले, 2 विकेट प्राप्त झालेत. त्याच्यामध्ये एक रनआउटची विकेट होती. शेवटचा चेंडू वाईट. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या हळूहळू 25 अंकावर जाऊन पोहोचते. 4 ओव्हरमध्ये चांगला सामना होण्यासाठी 40-42 धावांची गरज असते, तरच एक चांगली फाईट होऊ शकते, परंतु तेवढा स्कोर उभा करता आला नाहीये कानोबा स्पोर्ट सागाव टीमला. शेवटचा चेंडू, यावर एखादा मोठा ब्लास्ट होईल का, षटकार येईल का? यावेळेस इनसाइड आउट, चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. मिड ऑफच्या डोक्यावरून उडवलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कानोबा स्पोर्ट सागाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असेल ती वीर बजरंग खरिवले टीमला. तर आपण समालोचन कक्षाच्या माध्यमातून जाऊया टॉच बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नाणेफेक होईल. एसबी दलोंडे विपक्ष जय बजरंग कुंदे बी. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. कैलासवासी चेतन रामचंद्र शेलार आणि विवेक अशोक अगिवले यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक कुंदे बीच हे आयोजन, अद्भुत आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला या स्पर्धेसाठी जर विचार केला तर प्रथम ते चतुर्थ क्रमांकाच्या ज्या 4ही ट्रॉफी आम्हाला लाभले गेले ते महाकाल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीपजी म्हात्रे, उद्योजक कुंदे गावचे यांच्या माध्यमातून लाभले गेले. टॉच देखील त्यांनीच पुरस्कृत केले. प्रथम क्रमांकाचं बक्षीस सन्माननीय किरण काशीनाथ पाटील, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या माध्यमातून लाभले. द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम किशोर जाधव साहेब, उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या माध्यमातून लाभले. तृतीय क्रमांकाचं बक्षीस महादेव अंबू घाटल, माजी सदस्य प्रकल्प आढावा समिती ठाणे जिल्हा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं मोठं नाव म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे त्यांच्या माध्यमातून लागले. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस विनोद पुंडलिक पाटील, उद्योजक करमाला यांच्या माध्यमातून लाभले. या मान्यवरांचं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच आम्हाला लाभलेत रुपेश होगे आणि भास्कर होगे यांच्या माध्यमातून. तर कुछ मीठा हो जाए स्वीट पेस्ट्री आम्हाला लाभली गेली.
ती द क्रेक ग्राउंडचे प्रोप्रायटर प्रशांत गोराटकर यांच्या माध्यमातून अगदी चांगली पेस्ट्री त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. 3 दिवस तब्बल मी देखील त्या पेस्ट्रीचा आस्वाद घेतला. त्यांना देखील विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून कैलासवासी महेंद्र होगे यांच्या स्मरणार्थ सौ आशा महेंद्र होगे माजी उपसरपंच कुंदे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफ्या देखील आम्हाला लाभल्या गेले, त्यांचे देखील विशेष आभार. त्याच्यानंतर ओवी स्पोर्ट प्रोप्रायटर वैभव धनगर याचकडून मॅन ऑफ द सिरीज म्हणून आकर्षक ट्रॉफी आली आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणून आकर्षक बॅट दोस्ती ग्रुप 1001 नंबर दिनेश राऊत यांचा हा ग्रुप यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट आम्हाला लाभले, त्यांचा देखील विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीज म्हणून कूलर निखिल जाधव साहेब युवा सेना भिवंडी ग्रामीण तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून लाभले, त्यांचा देखील विशेष आभार. त्याचबरोबर दाबाटगावचे उद्योजक विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी शूज उत्कृष्ट बॅटरसाठी बॅट दिली जाईल. स्कोर बुक आणि पेनची व्यवस्था अक्षयजी होगे यांच्या माध्यमातून लाभली गेली. संपूर्ण प्रथम उपचाराचा खर्च श्री समर्थ कृपा मेडिकल वडपे प्रोप्रायटर पंकजजी म्हात्रे यांच्या माध्यमातून लाभले गेले, त्यांचे देखील विशेष आभार. बेस्ट कॅच साठी शूज आहेत जय सुनील म्हात्रे आणि जितेंद्र सुनील म्हात्रे यांच्याकडून, त्यांचे देखील विशेष आभार. या स्पर्धेला साऊंड सिस्टीम डीजे व्यवस्था डीजे धीरज मंडप डेकोरेटर्स कुंदे प्रोप्रायटर गणेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण मैदान वेगवेगळ्या रंगीबिरंगी कपड्यांनी सजवले गेले. आज तर शेवटचा दिवस आणि मुख्य व्यासपीठाला अजूनही चांगलं बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले, त्यांना देखील धन्यवाद देऊया आणि जाऊया दुसऱ्या डाबाकडे जिथे जिंकण्यासाठी फक्त 28 धावांची गरज असेल. तलोंडे संघ आपण नाणेफेकीसाठी उपस्थित झालेला नाहीये. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, आपणाला पॅनलाइज केले जाईल. 28 धावांची गरज, समीकरण सोपं आहे. पहिला चेंडू गती कमी होती, लेग कटर करण्याचा प्रयत्न अपील होती परंतु नॉट आउट घोषित केलंय. वाईटचा इशारा येतोय, वाईटने खातं ओपन होत असताना वीर बजरंग खरिवली टीमचं स्ट्राईक एनवर योगेश आहे. त्याच्या विपक्षामध्ये कमी गतीने गोलंदाजी सध्या सुरू आहे ऋषीच्या माध्यमातून. राईट हँड ओव्हर द विकेटने ऋषी लेग कटर केलाय, पुन्हा गती कमी आहे, अपील परंतु सहमती नाहीये. पहिला चेंडू वाईट होता, एक्स्ट्राच्या मतीने खातं ओपन झालं परंतु दुसरा चेंडू डॉट आपल्याला ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खातं ओपन झालंय वाईटच्या मतीने परंतु बॅटर कधी खातं ओपन करेल. सध्या तरी स्ट्राईक एनवर योगेश आहे. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त काही फरक पडला नाहीये, फटक्यामध्ये ताकद होती. पुन्हा निर्धाव चेंडू. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावे लागेल कानोबा स्पोर्ट्स सागाव टीमला, कारण का लक्ष खूपच छोटं आहे. 28 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये आणि लक्ष सहज पूर्ण होऊ शकते मैदानाचा विचार केला तर, कारण का या मैदानामध्ये आउटफील्ड आहे ते अगदी फास्ट आहे परंतु जास्त चेंडू डॉट काढले विकेट प्राप्त केल्या तर इथे पुनरागमन होऊ शकतं सागाव टीमचं या मॅच मध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, द्विधा परिस्थिती सुरुवातीला पुढे गेला होता त्यानंतर बॅकफुटला आला आणि कट करण्याचा प्रयत्न. या परिस्थितीमध्येच हा चेंडू डॉट येतोय. पहिला चेंडू ऋषींचा वाईट होता परंतु त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट. खातं जरूर ओपन झाले खरवली टीमचं परंतु बॅटरला खातं ओपन करता आलं नाही. योगेशला शांत ठेवले पहिल्या 3 चेंडू मध्ये. गोलंदाज ऋषी याने राईट हँड ओव्हर द विकेटने लेग कटर केलेत. अकुट टप्प्याचा चेंडू पुल करून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला चौकार. गतीचा वापर पुन्हा तीच दिशा त्याच ठिकाणी ठोकलाय. पुन्हा येईल इथे वन बाउन्स चौकार योगेशच्या माध्यमातून.
टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 9 वर जाऊन पोहोचली. सुरुवातीला योगेशला शांत ठेवले, 3 चेंडू त्याच्या विपक्षामध्ये ऋषीने डॉट काढले, परंतु त्याच्यानंतर 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. बॅकफुटला जात असताना कट केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाबी ती योगेशच्या खात्यामध्ये. धावसंख्या 10 वर. दलोंडे टीमचे कॅप्टन जर जोडले असतील तर आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. 2 ओव्हर संपल्यानंतर आपण आता टॉच करणार आहोत. सध्या तरी पहिले षटक सुरू आहे. ओव्हरची समाप्ती झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती खरिवली टीमची 10 वर. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरे कॅमेरामॅन प्रमोद म्हात्रे यांना देखील विनंती असेल की दुसरं षटक संपल्यानंतर आपण सज्ज राहायचंय, कारण काय इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालेला नाही, त्यामुळे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. कुंदे बी विपक्ष दलोंडे हा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी तारक नाथवर दिली. समीकरण अगदी सोपं झालंय, एक गणित अगदी सोपं होऊन बसलंय वीर बजरंग खरिवले टीमला, कारण का 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त 18 धावांचीच आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. तारकनाथ गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षकांच्या व्यूहरचनेचा विचार केला तर गली रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट मिड विकेट असे 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवर योगेश चांगली बॅटिंग केली, 9 धावांचं योगदान दिले. 6 चेंडू फेस करत असताना राऊंड विकेटने यावेळी स्विच हिटचा प्रयत्न, थर्ड मॅन क्षेत्रामधून चेंडू जाईल दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा योगेशच्या बॅट मधून आलेला हा तिसरा दमदार चौकार तुमच्या समोर. स्विच हिटचा प्रयत्न होता, अगदी बॅटवर घेतला आणि गलीच्या वरून उडवला थर्ड मॅन क्षेत्राच्या पलीकडे. दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावर. चांगली बॅटिंग केली योगेशने, 3 चौकार ठोकलेत, 7 चेंडू फेस केलेत, 13 धावांचं योगदान या मॅच साठी त्याने दिले. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटला डिफेन्स केला, एक सिंगल धाव चोटी पूर्ण केली. स्कोर 15 वर जाऊन पोहोचलाय. समीकरण सोपं आहे, स्कोर बनवता आला नाहीये पहिल्या डावामध्ये सागाव टीमला. 4 ओव्हर मध्ये फक्त 27 धावा एका पाठोपाठ एक अशा 6 ते 7 विकेट गमावल्या होत्या आणि 28चं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी चांगली बॅटिंग योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेचलाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंगलिंग मिसफील्ड झालीये, इथे चौकार येतोय. रिप्ले मध्ये पाहणार आहोत आपण कशा पद्धतीने इथे मिसफील्ड झाली मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अगदी क्षेत्ररक्षक होता परंतु त्यांनी चुकी केली आहे. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. मॅच एकतर्फी होताना तुम्हाला पाहायला मिळते. हा रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने मिसफील्ड झाली डीप मिड विकेट मध्ये. अगदी क्षेत्ररक्षक हात तिथे होता. वाईटचा इशारा. टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. अजूनही जिंकण्यासाठी फक्त 8च धावांची गरज. 4 ओव्हरची मॅच होती परंतु चांगली बॅटिंग आपल्याला योगेश आणि शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. शुभमने चौकाराने डावाला सुरुवात केली, योगेशच्या माध्यमातून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचलाय, विकेट किपर गलीमध्ये सुंदर शेल. पहिली विकेट शुभमच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 ओव्हर देखील शिल्लक आहेत, परंतु जिंकण्यासाठी समीकरण फक्त 8 डावांची गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. 1 विकेट तारकनाथच्या खात्यामध्ये आले, परंतु 4 चेंडू मध्ये तारकनाथने 10 धावा देखील खर्च केल्यात. नवीन बॅटर विकेट गेल्यानंतर करण फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता परंतु डीप फाईनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. जुनी जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 13 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. एकतर्फी मॅच झाली. कदाचित नाणेफेकीनंतर सागाव टीमने जो प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारले तो कदाचित चुकीचा असेल. इथे बिग शॉट करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाही. ओव्हरची समाप्ती आणि
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावांचा पाठलाग करत असताना वीर बजरंग खरवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. आपण जाणार आहोत टॉच बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. एकीकडे SB डलोंडे आणि दुसरीकडे कुंदेबी. तर मॅच संपल्यानंतरच आपण नाणेफेक करणार आहोत. परंतु दलोंडे टीमला 3 चेंडूंचा पॅनलाइज केले जाईल. समीकरण सोपं झालंय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. ओव्हर क्रमांक 3 राईट ओव्हर द विकेटने स्विच हिटचा प्रयत्न स्लॉट मध्ये होता. वेगाने पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. स्विच हिटचा प्रयत्न केला, अगदी स्लॉट मध्ये घेतला आणि फ्लॉट मध्ये पाठवलंय. सुंदर टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तिने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. 4 ओव्हरची मॅच होती परंतु लक्ष खूपच कमी होतं. 28 धावांचं लक्ष होतं आणि 3 ओव्हर मध्येच ती समाप्त केली असं मानावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा. ज्यावेळेस बॅटर रिव्हर्स फटका खेळत असतो त्यावेळेस दोन्ही गाईडलाईनचा विचार केला जातो वाईट देण्यासाठी. परंतु वाईट ची जी लाईन आहे त्याच्या अगदी दूरवर असेल म्हणूनच इथे वाईट घोषित केला. धावसंख्या 26 वर. 2 धावांची गरज. पुन्हा फुल टॉच. रिव्हर्स फटका. पुन्हा त्याच ठिकाणी दिशा दिली आहे. थर्डमॅन क्षेत्रामधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी चौकार. अभिनंदन वीर बजरंग खरिवली टीम.